सर इकडे थांबा. थांबा जी त्याला करू खाली बघायला रांगोळी बघा आहे माझं समोर हार्दिक स्वागत करीत आहोत. ढोल ताशाच्या गजरात आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये सत्कार मूर्ती आणि प्रमुख अतिथी यांचं आगमन झालेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करते की आपण Hare
चे प्राचार्य आदरणीय श्री पांडे सर यांनी स्वीकारावे या सौ वाचेकर मॅडम यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मी अनुमोदन देत आहे. प्रास्ताविकातून सुयशोचे माजी अध्यक्ष कैलासवासी वसंतराव ओसवाल साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करते. सन्माननीय व्यासपीठ विद्यासंकुलाचे सन्माननीय प्राचार्य श्री पांडवे सर, उपमुख्याध्यापक श्री दीक्षित सर, कॉलेज प्रमुख संजय पाटील सर, पर्यवेक्षक पाटील सर आणि सर्व माजी उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालय प्रमुख श्री वासुदेव पाटील सर स्वागत करते. अतिथीच्या आगमनाने गहिवरले सेवा सदन दीप प्रज्वलनाने प्रसन्न झाले तन्मन ईशस्तवन स्वागताच्या सुमधुर सुरांनी मंगलमय झाले वातावरण. आज रोजी आपल्या विद्यासंकुलातील परिवारातील श्री पाटील भगवान श्रीराम, श्री पाटील गजानन बाबा आणि श्री महाजन चंद्रकांत विक्रम हे तिघेजण आपले सहकारी सेवा पूर्ण करून निवृत्त झाले. कितीतरी आज या वटवृक्षाच्या साक्षीदार असलेले आजचे सत्कार मूर्ती श्री पाटील सर, दुसरे पाटील सर आणि महाजन सर. सेवापूर्ती म्हणजे दीर्घकाळ चाललेल्या सेवेचा अंत नसून सुरुवात आहे. कारण इथून पुढे दुसरी इनिंग सुरू होते, तो फक्त आपल्यासाठी. मग नवी सुरुवात करताना म्हणून आजचा हा गौरव दिवस निरोपाचा नसून उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा. आपल्या अध्यापनाने शाळेत असताना 5वी ते 7वीचे परीक्षा प्रमुख होते. परीक्षा मंडळ सांभाळलं. कुठलीही तक्रार न करता सांगितलेलं काम अगदी प्रामाणिकपणे करणारे आमचे पाटील सर. कधी त्यांचा कुणाशी वाद नव्हता. असे मनमिळावू पाटील सर आपणाला येणाऱ्या भाव्या उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर पेन्सिलीच्या रेषांना जिवंत बनवणारे आमचे आज सहकारी आपल्यात नाही येते, गावी गेलेत, लग्न आहेत म्हणून, श्री चंद्रकांत महाजन. आपण सांगितलेलं काम नेहमीच ऐकलं, कधी कुठं. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद यावा, आपला पुढचा प्रवास निरोगी, निरामय, समाधानाचा व भरभराटीचा असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझ्या तीनही सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आम्हाला कळलेली आहे आणि उपमुख्याध्यापक पदावर सन्माननीय दीक्षित सर आज अधिकृतरित्या विराजमान झालेले आहेत. त्यांचं माझ्याकडे त्या समोर सन्माननीय श्री विलास कडू सर, श्री समाधान उच्च माध्यमिक श्रेष्ठ यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत होतं. स्वागत पाटील सर आपण करावं. येथून B.Ed ही पदवी आपण घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठ कलिना येथून M.A. एज्युकेशन ही पदवी आपण डिसेंबर 2002 ते नोव्हेंबर 2011 अशी एकूण 9 वर्ष शैक्षणिक सेवा केली. आणि अशा या सतत पदवीच्या सेवेच्या खडतर प्रवासानंतर 16/11/2011 रोजी सुयशो माध्यमिक विद्यालय कळंबोली या विद्यालयामध्ये आपण सेवेत हजर झाला. आणि सन 2011 ते 31 मे 2026 पर्यंत आपण या विद्यालयामध्ये 15 वर्ष कार्य केले. अशा प्रकारे आपण एकूण 30 वर्ष विद्यादानाचे पवित्र कार्य केले. सर, आपण आपली प्रदीर्घ शासकीय सेवा मोठ्या निष्ठेने, तत्पर, समाधान आणि आरोग्य संपन्न दिवस लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपणास सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देते. पण
सत्कारमूर्ती सन्माननीय PS पाटील सर व सौ पाटील मॅडम यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर पर्यवेक्षक कांबळे मॅडम आपण सुद्धा सौ पाटील मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. सर्व पर्यवेक्षक आकाश नाडा दे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय PS पाटील सर यांचा मायेची शॉल देऊन रेशमानी विणलेली मायेची शॉल देऊन PS पाटील सर यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य पालवे सर यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्या आहे. आदरभावाने आपण सत्कारमूर्ती मायेची शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प फुलांच्या सुगंधाने हा सत्कार सोहळा सुगंधित झालेला आहे आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय मनमिळावू सहकारी वृत्ती असणारे आणि उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे श्रीयुत JB पाटील सर यांचा जीवन परिचय मी थोडक्यात सादर करीत आहे. श्री गजानन बामा पाटील एका शेतकरी कुटुंबात झाला. आपले वडील स्वर्गीय बामा महादेव पाटील व आई स्वर्गीय शांताबाई बामा पाटील यांची आपण 4 अपत्ये म्हणजे आपल्याला 2 भाऊ व 1 बहीण आहे. आपली बहीण सौ भावना गणपत मात्रे या गृहिणी आहेत. तसेच आपला मोठा भाऊ श्री सुहास बामा पाटील हे ST महामंडळ सेवेतून रिटायर झाले आहेत व आपला लहान भाऊ श्री समाधान बामा पाटील हे नोकरी करीत आहेत. असे आपले सर्व कुटुंब सुखासमाधानाने आनंदी जीवन जगत आहे. सर आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वरेडी तालुका पेठ जिल्हा रायगड येथे झाले आणि इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण इंग्लिश स्कूल जोहे तालुका पेठ येथे झाले. तसेच पतंगराव कदम सिनियर कॉलेज पेठ येथे 1994 साली आपण BA झाला. त्यानंतर बाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डे येथून आपण BEd ही पदवी घेतली. दिनांक 12 जून 1995 रोजी श्रेयस्कृती माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे आपण सहाय्यक शिक्षक या पदावर रुजू झाला. ज्ञानदानाचे कार्य पवित्र कार्य करू लागला. दिनांक 18 मे 1998 रोजी कैलासवासी डोमा कमळ्या धरप यांची कन्या नलिनी यांच्याशी आपला विवाह झाला. सौ नलिनी गजानन पाटील ह्या संगीत विशारद असून त्याही आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या याच विद्यालयात सन 1994 पासून सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. आपणास 2 अपत्ये आहेत. मोठा मुलगा कुमार हर्षल गजानन पाटील हा 12वी झाला असून छोटा मुलगा साहिल गजानन पाटील हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. असा तुमचा पूर्ण परिवार आनंदात व सुखात नांदत आहे. शिक्षक हा कायम विद्यार्थी असतो. त्याने आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे. या उक्तीनुसार आपण 2017 साली टिळक महाविद्यालय पुणे येथून MA ही पदवी घेतली. शिक्षक हा फक्त ज्ञानपूर्णच असावा या संकल्पनेला परिपूर्ण करत तो हरहुन्नरी पण असावा हे तुम्ही तुमच्या आवड व छंद यांची सांगड घालून आम्हाला दाखवून दिले. कारण हिंदी हा फक्त तुमच्यासाठी विषय नव्हता तर तुमची आवड होती. त्यामुळे डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुमचं कन्व्हर्सेशन हे हिंदीतूनच होतं आणि याच्यातूनच खूप विद्यार्थ्यांनी हिंदी बोलण्याची प्रेरणा घेतली. फक्त विषयाची आवड नाही, तुम्हाला गाण्याचाही छंद आहे आणि त्या छंदाचा समतोल साधून हिंदी विषयाच्या कविता व गाणी असतील विद्यार्थ्यांच्या पर्यंत तुम्ही त्या तालासुरात पोहोचवल्या. या सर्वांमुळे तुम्ही विद्यार्थ्यांचे एक आवडते व्यक्तिमत्व आहात आणि सदैवच राहाल. पाटील सर आज आपला या विद्यालयातील सेवा कालावधी 30 वर्षे 11 महिने व 19 दिवस म्हणजे जवळजवळ 31 वर्षे. हजारो विद्यार्थ्यांना हिंदी बोलायला लिहायला शिकून पूर्ण होत आहे. यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री पालवे सर यांनी रेशमानी विणलेली शॉल मायेच्या शॉल देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि सन्माननीय प्रेमाची भेट अशी दिलेली आहे. सत्कार करणे आपला हर्षमनी वाटतो. सत्कार करणे आपला हर्षमनी वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा. आनंदित झाल्या दाही दिशा. हृदयी स्नेह दाटतो. हृदयी स्नेह दाटतो.
आदरभावाची शान आणि श्रीफळ मॅडम यांच्या हस्ते होत आहे. बॉक्स खाली घ्या सर. हां बस मगरे सर इकडे बस. इकडे वा समोर. सर मगरे सर. सत्कार मूर्तींचा सोहळा मोठ्या आनंदामध्ये आणि टाळ्यांच्या गजरामध्ये या त्याच्यातून खेळून तिथे सर त्याच्यातून बक्षीस सर पगडी सर आणि सर्व आपले मंडळी तुम्हीच बोलावं, कारण आमची दोस्ती जवळपास 30 वर्षाची आहे. PS पाटील सर माझ्याकडे बघून हसतात. मी काय असं चुकीचं बोलणार नाही. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे बोलणं ते चुकीचं होईल. परंतु काही का असे ना, दररोज आमच्याकडे पाहून जवळजवळ जेंट्समधला स्टाफ तरी खुलून जायचा. त्याच्यामध्ये ढकाल सरांचा जास्त वाटा असायचा, इकडं ठाकरे सरांचा जास्त वाटा असायचा. पण मजेचा विषय सोडून द्या. PS पाटील सर आणि मी 1996 साली शिरडोन हायस्कूल इथे आलो. एकदम स्मार्ट व्यक्तिमत्व त्या शाळेतील म्हणजे PS पाटील सर. आता सोडून जा की आज त्याच्या डोक्यावरचे केस पण कमी झालेले आहेत, परंतु अतिशय सुंदर देखणं असं व्यक्तिमत्व म्हणजे PS पाटील सर होते. गणित हा विषय त्यांचा हातखंडा विषय होता. सलग 3 वर्ष आम्ही दीक्षित सर, मी, PS पाटील सर या शाळेतील एकत्रित होतो आणि त्या शाळेचा रिझल्ट सलग 3 वर्ष 100% लागला. खरंच काही विषयांचा रिझल्ट 100% सलग 3 वर्ष असणं साधी गोष्ट नव्हती, कारण त्याच्या अगोदर त्या शाळेचा रिझल्ट 18%, 20%, 15% अशा प्रकारचाच रिझल्ट असायचा. आणि त्यामुळे पहिल्याच वर्षी अशा प्रकारचा रिझल्ट लागल्यानं त्या शाळेची संख्या सुद्धा दुप्पट होऊन गेली. म्हणजे एक इकडं आमचे सहकारी मित्र कोपरेसर सुद्धा आलेले आहेत, त्यांचाही तेवढाच वाटा आहे, कारण ते सायन्स विषय शिकवत होते. म्हणजे सलग 3 वर्ष 100% एवढं सोपं नव्हतं. आणि त्याच्याच माध्यमातून त्याचं फलित म्हणून आज आम्हाला अनेक विद्यार्थी अनेक स्तरावर जाताना दिसतात. यावर्षी आत्ताच नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री मंगेश वाकडेकर हा आमचा विद्यार्थी 9वीला त्याला आम्ही शिकवलेला आहे. इथं पनवेल महानगरपालिका उपमहापौर प्रमिला वाकडेकर आता इथं पाटील आहेत, त्यांनाही आम्ही तिथं शिकवलेलं आहे. म्हणजे कुठंतरी आपल्या श्रेयाचं फळ आज आमच्या डोळ्यासमोर आम्हाला पाहायला मिळतं, परंतु त्याचं श्रेय जास्तीत जास्त गणित आणि इंग्रजी विषयाला जातं, कारण त्यावेळेचं कठीण विषय हे गणित समजलं जात होतं आणि इंग्रजी समजलं जात होतं. PS पाटील सर, आपण अनेक वर्ष जास्त वर्ष तिथं काही सेवा केली नाही. तिघांनीही आम्ही 3च वर्ष म्हणजे सरांनी 5-6 वर्ष असेल, PS पाटील सरांनी आणि मी 3च वर्ष तिथं सेवा केली. आणि एकाच दिवशी दीक्षित सर, मी, PS पाटील सर आणि सर्व जवळपास असं काही घडणं होते. कारण आता जसं PS पाटील दिसतात तसे त्यावेळी नव्हते. त्याच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे. अतिशय शिस्तबद्ध, कडक शिस्तीने वागणारे आणि त्या ओघांना एका विद्यार्थ्याला त्यांनी मारलं त्याच्या कानाला लागलं, कानातून थोडंसं रक्त आलं आणि मग गावच्या ठिकाणचे पालक काही कसे असतात आपल्याला कल्पना आहे. पालक अक्षरशः शाळेत आले, विटा फेकायला लागले. पण त्याच्यातूनही त्या पालकांना समजावण्याचं काम PS पाटील सर आणि आम्ही सरकारने केलं. त्या पालकांना सुद्धा कळालं, पण खरी माहिती PS पाटील सरांची तेव्हा कळाली की त्यावेळी रिझल्ट 100% लागला, कारण गणित विषयाचा रिझल्ट लागतच नव्हता. आणि तेव्हापासून त्या गावातील सर्वच्या सर्व विद्यार्थी, सर्वच्या सर्व अगदी 8वी, 9वी, 10वी PS पाटील सर आणि दीक्षित सर हे ट्युशन द्यायचे आणि बॅचेसवर द्यायचे. मात्र 50% होता आणि 50%तून काय मिळत होतं हे आता आम्हाला इथं सांगायला नको आहे. ती योग्य होणार नाही, त्याची कल्पना आपल्याला असेलच की काय झालेलं होतं.
म्हणजे बी एस पाटील सरांची मेहनत त्यावेळी अतिशय होती आणि ती मेहनत त्यांना आज पाहायला मिळतोय की त्यांचे विद्यार्थी खूप मोठे पदावर गेलेले आहेत. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं वागत असताना कधी कधी आपल्याला माहिती आहे चांगलं करून हे आपल्याला चांगलं मिळत नसतं, तशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हटलं ठीक आहे, आपण आपल्या स्वतःसाठी नाही आपल्या विद्यार्थ्यांसाठी विचार करतोय, परंतु तसं काही झालं नाही. त्यांना तिथंच ठेवलं गेलं. कारण त्यावेळी मुख्याध्यापक आजचे सत्कारमूर्ती श्री महाजन सर, बी एस पाटील सर, जे बी पाटील सर आणि त्यांचे अत्यष्ट नातेवाईक आणि मित्रपरिवार, उपस्थित माझे सर्व सहकारी यांना स्नेहपूर्वक नमस्कार. आपल्या शासकीय नियत वयोमानानुसार एका जबाबदारीने ठरवलेल्या एका प्रवासाचे समारोप. आज जरी ते या सेवेतून सेवानिवृत्त जरी झाले तरी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी आणि स्वतःसाठी एक नवीन अध्याय सुरू करावा. निश्चित निवृत्ती म्हणजे विश्रांती नाही, ती खऱ्या अर्थाने एक नवीन संधी आहे, एक नवीन दिशा आहे, एक नवीन अध्याय सुरू करावा आणि समाजासाठी आपलं योगदान द्यावं. अगदी भिंती बोलक्या करण्याचं काम ज्यांनी केलं ते महाजन सर, त्यांनाही मनपूर्वक सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. दुसरे सत्कारमूर्ती आदरणीय बी एस पाटील सर, अतिशय रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. सत्य असत्य काय असतं, खरं खोटं काय असतं हे मी जवळून पाहिजे. अन्याय सर करणार नाही आणि झालाच अन्याय, त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सर आपण केलं हे आम्ही जवळून पाहिजे. जिल्हा परिषदची निवडणूक असताना आपण सर्वप्रथम इथे पाटील सर आहेत, कारण तिथं घडलेला किस्सा मी अगदी थोडक्यात सांगतो. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जी वोटिंग मशीन आहे त्याचा जो डेमो होता, त्या डेमो देणारा जो अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याला ते डेमो देताना ते मशीनची माहिती सांगताना ती अचूकता नव्हती, ती खोटी माहिती होती, असत्य माहिती होती. आणि सत्याची कास धरलेले पाटील सर जर गप्प कसे बसते. आणि मग तो हास्यपल्लव झाला आणि इतका गोंधळ झाला. जो वोटिंग मशीनचा जो डेमो देणार होता तो पुढे दिसलाच नाही, कुठे गेला. आणि मग सारी सुरागड त्यांची फौज त्यांच्या दिंडीला होती आणि मग पुढे रामायण महाभारत इतकं घडलं गेलं. आणि शेवटी अनेक अधिकारी आले, स्तब्ध झाले, कारण खऱ्याची बाजू मांडत असताना, सत्याची बाजू मांडत असताना खरं काय आहे, सत्य काय हे अधिकाऱ्यांना पटलं. आणि नंतर समजलं पाटील सर त्या अधिकाऱ्यामध्ये एक नायक तहसीलदार सुद्धा होते. अशा अर्थाने आपण जर पाहिलं अजून आम्हाला तुमची खऱ्या अर्थाने गरज होती, कारण अनुभव व्यक्ती आणि ज्ञानी व्यक्ती जेव्हा पाठीशी असतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अगदी हिमतीने लढण्यासाठी अगदी भाव मिळतो. तुम्हाला सेवा सर मनापूर्वक शुभेच्छा. त्यानंतर दुसरे आपले सेवापूर्ती सत्कारमूर्ती दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून जी बी पाटील सरांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. खऱ्या अर्थाने मैत्रीचं नातं आम्ही त्यांच्याबरोबर जोडलं गेलो. मगाचपासून मी पाहतोय त्यांचा चेहरा थोडा गंभीर झालेला दिसतोय. रोज शाळेत येताना लक्ष्मीनारायणचा जोडा आपण आज पाहिला आहे, पण मॅडम उद्यापासून आपले नारायण घरी असतील आणि लक्ष्मी म्हणून तुम्ही शाळेत यावं लागेल हे तितकंच करायचं. असा मोठा चेहरा असणारा जे बी पाटील सर, हिंदीचे उत्तम प्रभुत्व आणि व्यक्तिमत्व होतं. हिंदी विषयाची परिपूर्ण जाण असणारे जे बी पाटील. मी आतापर्यंत जे त्यांनी वर्गात शिकवलं त्या वर्गात पाहिलं ते कधीही बसून शिकवलेलं नाही. त्यांना संपूर्ण फळा त्यांनी रंगवलेला पाहायला मिळाला. आणि आपण स्वतः हिंदी बोललं पाहिजे आणि आपले विद्यार्थी सुद्धा हिंदी बोलले पाहिजे याचा त्यांचा कटाक्ष असायचा. आणि एके दिवशी याचा दहावीच्या वर्गात आणि मित्रत्वाचा खांद्यावर हात टाकला आणि जीबी सरांना म्हणाला, सरजी सरजे आपणा बघा. जीबी सर हसले गेला. मगापासून गांभीर्य असणारा जीबी सर त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असते म्हणते. ते स्मित असते कुठल्या पैशाने मिळत नाही, समाधान मिळत नाही, ते शिक्षणातून मिळतं, ते विद्यार्थ्यातून मिळतं असं आमचे. But it is because today is not just about retirement, it's about journey that I have seen from it.
For me, my father was never just a teacher. He was someone who woke up early every day without any complaint. Someone who showed up no matter how tired he was, and someone who always put responsibility before comfort. ही ईश्वरचरणी प्रार्थना. सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे सुधाकर संकुलाचे आदरणीय प्राचार्य श्री पांडे सर, प्रमुख पाहुणे आचार्य संजय पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री दीक्षित सर, पर्यवेक्षक खेडकर सर, लक्ष्मण पाटील सर व इथं उपस्थित सगळे मंडळी यांचं मी अभिनंदन करतो. Profession, but also the greatest teacher in my life. Before I continue, I would like to sincerely thank all the respected teachers, colleagues, friends, as well as well-wishers who are present here today to celebrate this beautiful journey. Your presence means a lot to us. Throughout the career, he has shaped countless students with knowledge, discipline, and values. His dedication and hard work have always inspired me to become a better person. Your retirement is not the end of your journey, but the beginnings of a new chapter filled with rest, happiness, and time for yourself. Thank you for everything you have done for us and everyone whose life you have touched. We are proud of you and we love you always. Thank you. सवय नाही. शाळेत असताना कधी तो योग येऊ दिला नाही. आज योगायोगाने मामाच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी मला भाषण द्यायची संधी मिळाली. धन्यवाद. आज माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावूक क्षण आहे. माझे मामा आदरणीय जी बी पाटील सर आज तब्बल 31 वर्षांनी सेवानिवृत्त होत आहेत. 31 वर्ष हा एक आकडा नाही, तर ही एक अखंड साधना आहे. या 3 दशकांनी मामांनी फक्त विद्यार्थ्यांना शिकवलं नाही, त्यांना घडवलं. त्यांनी 1 नाही, 2 नाही, तर 3 पिढ्या घडवल्या. त्यांच्या हातून तयार झालेले विद्यार्थी आत्ता काही अधिकारी असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, त्यांनाही त्याचा अभिमान असेल. 5वी ते 10वी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक सर्वात महत्त्वाचा क्षण. याच काळात त्यांना त्याच्या आयुष्याची पायाभरणी होते आणि त्यासाठी मुलाचा वाटा हा जी बी पाटील सर यांचा आहे. माझे मामा फक्त शिक्षक नव्हे, ते खऱ्या अर्थाने मूर्तिकार होते. त्यांनी बाकीसारख्या कोवळ्या मनांना आकार दिला, त्यांना घडवलं, त्यांना समाजातील सक्षम नागरिक बनवलं. याचा मला अभिमान आहे. त्यांच्याबद्दल आता थोडं बोलताना माझ्या लिखाणाचं थोडंसं सांगतो. खडू पाटी वया पुस्तके यानंतरचा तो प्रवास होता. खडू पाटी वया पुस्तके यानंतरचा तो प्रवास होता. छंद म्हणा हवा तर त्याला समाज घडवणे हा प्रण होता. आणि आता सेवानिवृत्त होण्यानंतर त्यांना जी काही फिलिंग असेल ती मी मांडतो. आता नसतील बाक सामोरी, फळा नसेल तो साथीला. आता नसतील बाक सामोरी, फळा नसेल तो साथीला. आज अखेर या प्रवासाचा आणि उद्या सकाळी वर्ग मोकळा. धन्यवाद. दर्शनासाठी जमला आहोत. आज त्यांच्या मनात जे भाव दाटले आहेत त्या मी गाण्याच्या रूपाने सादर करते. या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेतो. या शाळेचा या सेवेचा
श्री आदरणीय पालवे सर, उपप्राचार्य श्री संजय पाटील सर, आपले सुपरवायझर आणि सर्व सन्मान्य तसेच नातेवाईक मित्रमंडळी, आमच्या सोसायटीचे पदाधिकारी, पालक आणि आजीबाजी जे आमचे शिरडोन आणि पुण्याहून विद्यार्थी आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थी म्हणजे सुखदुःखाचा कार्यक्रम. आनंद याचा वाटतो की 31 मेपर्यंत आपल्या सेवेची 30 वर्ष आनंदित या सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये पूर्ण झाली आणि वाईट असे वाटते की 31 मे नंतर आपण इथे सेवेत राहू. खरं पाहिलं तर माझे शिक्षण अगदी जिल्हा परिषद शाळेमधून होऊन नंतर अमळनेर प्रताप हायस्कूल आणि प्रताप कॉलेजमध्ये झाले. हे शिक्षण घेताना आमचे मामा आणि मामी यांनी आम्हाला खूपच सहकार्य केले आणि त्यांच्या कृपेने दयेने आम्ही शिक्षण पूर्ण करून आज आपलं जीवन व्यतीत करीत आहोत. त्याचे मानवी तेवढे आभार व्यक्त करतो. सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये हजर होताना खरं म्हणजे मला या भागाची आणि सोसायटीचीही माहिती नव्हती. मी जेव्हा सुरुवातीला अर्ज केला मी सुधाकर एज्युकेशन सोसायटी असं केलं म्हणजे मला अजिबातच या भागाची कल्पना आणि या भाग त्यातल्या केल्याशिवाय त्यांनी म्हणजे माझं सहकार्य त्यांनी देणं बंद केलं. मी त्यांचा खरंच जन्मभर ऋणी राहील. या सोसायटीत काम करताना प्रत्येक ठिकाणी सन्मान्य मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनातून सहकार्य आणि प्रेम मिळाले म्हणून मी ही सेवा सहजपणे पूर्ण केली. मी 17 जूनला संस्थेच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव दत्त फडके माध्यमिक विद्यालय शिरडोन, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे सुरुवात केली आणि त्यानंतर माझी सेवा पाली आणि पोयजे इथे झाली. प्रत्येक ठिकाणी मला भरपूर प्रेम मिळालं आणि त्यामुळे मी माझी सेवा पूर्ण करतो. त्यानंतर शेवटचा हा प्रवास जो होता 15 वर्षाचा तो सुधागड विद्यासंकुल कळंबोली इथे झाला. येथे स्वर्गीय इनामदार सर आणि शेवटी ज्यांचं आम्हाला अनमोल असं सहकार्य मिळालं आणि त्यांच्या सेवेत म्हणजे आम्हाला सेवा करायला मिळालं असे आदरणीय पालवे सर. खरं संघटन आणि कौशल्य शिकावं तर त्यांच्याकडून. एवढा मोठा स्टाफ हँडल करणे, कोणतेही वाद न होता आणि सगळे आनंदित ठेवून तुम्ही पाहत आहात शाळेचं वैभव आणि आमच्या सर्व शिक्षकांचा आनंद या सगळ्यांचे श्रेय आमच्या आदरणीय प्राचार्यांना जाते. तसेच इथे आल्यानंतर भरपूर मी जवळजवळ 13 वर्ष जुन्या शाळेत होतो. आमचा तिथे स्टाफ थोडासा मर्यादित होता पण काही अपरिहार्य कारणामुळे 2 वर्ष झाले आम्ही या शाळेत आणि सर्व स्टाफ 5वी ते 10वी मराठी मीडियम एकत्र. भरपूर इथल्या लोकांचं सगळं रंगरूप व्यक्तिमत्व सगळं कळलं, सगळ्यांचं प्रेम कळलं. विशेष करून ठाकूर सर जुने मित्र परत भेटले, त्यांनी आपल्या भरपूर भावना व्यक्त केल्या. मी शाळेत नसलो की त्यांना चैन पडायची नाही, ते नसले की मला नाही. आम्ही दोघं नसलो तर आमच्या स्टाफला चैन पडायचं. आम्हाला सगळ्या स्टाफने आनंदाने काहीतरी उपमा दिलेली होती आम्हाला काहीतरी टॉम अँड जेरी असं एक आनंदाने कौतुकाने त्यांनी आम्हाला नाव दिलेलं. खरंच आमचे संवाद तसेच चालायचे आणि त्याच्यात अत्यंत प्रेम आमच्यात होतं. हे आम्हालाच माहिती होतं की काही वेळेस म्हणायचे की याचं काहीतरी, पण तसं काही नव्हतं. आम्ही आजही त्याच भावनेने एकमेकाशी आम्ही आमचे व्यवहार ठेवतो. आमच्या या कार्यक्रमासाठी आमचे बंधू, मावशी, त्यांची सून श्री आणि सौ घोलप मॅडम, शिरडोचे श्री तिरमले सर, मोपरे सर, अमर पाटील, सुधीर पाटील आणि इतर सर, माजी मुख्याध्यापक ठाकरे सर, आमचे पोयंजे आणि शिरडोचे आजी माजी विद्यार्थी, आमच्या सोसायटीमध्ये आम्ही तिथे राहतो तिथले अध्यक्ष, इतर सदस्य, पदाधिकारी अगदी वेळात वेळ काढून या कार्यक्रमामध्ये हजर राहिले. आमच्या आमंत्रणानुसार माझे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, आमचे भाचे जावई मोपरे सर, त्याचे मिसेस शेखर आणि त्याचे मिसेस सोनाली, हे सर्व वेळात वेळ काढ सेवा सुरू असताना किंवा हे करताना अनावधानाने जर माझ्याकडून कोणाला काही बोललं गेलं असेल आणि असं वाईट वाटलं असेल तर मी त्या सगळ्यांची क्षमस्व माफी मागतो.
आणि सगळ्यांचं जे प्रेम मला मिळालं, असं सहकार्य आपल्या सुखादुःखात आपण होतोच, असंही सगळ्यांना होऊ द्या आणि सगळ्यांनी असंच सहकार्य प्रेम राहू द्या. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय सुधागड. धन्यवाद सर. यानंतर माझी आई स्वर्गीय सौ शांताबाई मामा पाटील व माझे बाबा स्वर्गीय श्री बामा महादू पाटील यांना वंदन करतो. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब लिमे, माजी अध्यक्ष स्वर्गीय ओसवाल साहेब, तसेच विद्यमान अध्यक्षा गीताताई पालरेच्या यांना अभिवादन करतो. माजी मुख्याध्यापिका सौ देवरे मॅडम, माजी उपमुख्याध्यापक श्री मोरे सर, ज्युनियर कॉलेजचे प्रमुख श्री संजय पाटील सर, माझे मित्र श्री राजेश म्हात्रे, तसेच व्यासपीठावरील जे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमासाठी या ठिकाणी माझी मोठी बहीण सौ भावना गणपत म्हात्रे उपस्थित आहे. काही कारणास्तव माझे मेहुणे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. माझे ज्येष्ठ बंधू श्री सुहास पाटील, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी सौ राजेश्री सुहास पाटील, आमचे छोटे बंधू श्री समाधान मामा पाटील, आमचा भाचा श्री संतोष गणपत म्हात्रे, सुनबाई सौ शीतल संतोष म्हात्रे, भाची सविता जगदीश पाटील, त्याचप्रमाणे जावई जगदीश नामदेव पाटील, तसेच आमचे मामे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री भगवान रामदास पाटील, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख, तसेच आमचे बंधू श्री कमलाकर राम पाटील, बंधू श्री दिनकर रोहिदास पाटील, बंधू श्री महेश सीताराम शिंदे, त्याचप्रमाणे सासुरवाडीवरून अनेक आमचे मेहुणे साडू या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये चंद्रकांत जोमा म्हात्रे, चंद्रकांत जोमा घरत, तसेच लीलाधर जोमा घरत, जना आमचे जावई निलेश पांडुरंग भोईर, यासह श्रीमती वनिता अनंत म्हात्रे, भाचा समीर म्हात्रे, सुनबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे अनेक सहकारी मित्र मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमा आहेत. त्यापैकी ठराविक नावं काही एखादं जर राहू शकतं त्याबद्दल मला क्षमस्व असावं. यामध्ये आमचे मित्र श्री आर्यन पाटील सर, श्री व्ही एस पाटील सर, श्री डी के पाटील सर, श्री एस एस म्हात्रे सर, श्री ठाकूर सर, ठाकरे सर, संजय ठाकरे सर, त्याचप्रमाणे श्री भोईर सर, श्री एस के पाटील सर, श्री वाघमारे सर, श्री मच्छिंद्र पाटील सर, श्री डुबे सर, श्री डी आर म्हात्रे सर, तसेच आमचे शेजारी गोड महाराज, त्यांचं नाव आहे विलास महादेव कडू, परंतु सर्वजण गोड महाराज या नावाने ओळखतात. सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आमचे सहकारी श्री भोसले सर हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. एखाद्याचं चुकून नाव राहू शकतो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या सर्वांना मी या ठिकाणी आले मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे जावई सुरेश शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि मी इथून पुढे माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज होत असताना एका तो सुटणार आहे. आजचा दिवस काहीसा वेगळा आहे. मनात खूप काही आहे पण शब्द थांबले आहेत.
एक प्रवास संपतोय, पण आठवणीनं मन भरून आलेलं आहे. आपल्या सर्वांसोबतचा एक एक प्रसंग डोळ्यापुढून जात आहे. या संस्थेत मला केवळ काम नाही, म्हणजे संस्थेनं मला कामच दिलं नाही, तर या शाळेतील माझ्या सहकाऱ्यांच्या रूपाने लाख मोलाची माणसे मला आज दिली आहे. आज मी जो काही आहे तो या शाळेमुळे आहे. मला समाजामध्ये जो काही मान सन्मान आहे तो या शाळेमुळे मिळालेला आहे. या शाळेने माझं एक आयुष्य घडवून दिलेलं आहे. तसेच माझ्या जीवनात मला माझी पत्नी सौ नलिनी गजानन पाटील हिची मोलाची साथ लाभली. त्यामुळे मी इथपर्यंतचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो. या विद्यालयात मी 12 जून 1995 रोजी रुजू झालो. या विद्यालयात मी माझे मेहुणे श्री गणपत म्हात्रे तसेच त्यांचे मित्र गोपी पाटील साहेब, रोडपालीचे गोकुलशेठ काका व तत्कालीन या शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख सर यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी मी सेवेत रुजू होऊ शकलो. मी प्रथम कळंबोलीत दाखल झालो तेव्हा एकही माणूस माझ्या ओळखीचा नव्हता, परिचयाचा नव्हता. माझे मेहुणे श्री गणपत म्हात्रे यांच्या ओळखीने मला या शहरामध्ये पहिला आसरा दिला तो म्हणजे माझे मित्र श्री वसंत पाटील सर यांनी. त्यांच्या रूममध्ये त्यांनी मला रूम पार्टनर म्हणून सामावून घेतलं. श्री वसंत पाटील सर तसेच सूर्यकांत पाटील सर व मी आम्ही तिघे एकत्र राहत होतो. त्यावेळी त्या दोघांचं मला खूप सहकार्य लाभलं. त्या काळामध्ये आम्ही LIGच्या एका छोट्या रूममध्ये राहत होतो. त्या ठिकाणी पाण्याची टंचाई असायची. तर पाण्याची टंचाई असल्यामुळे आमचे दुसरे मित्र घोडके सर शिर्केमध्ये राहत असत. मग त्यांच्याकडे आम्ही कपडे वगैरे धुण्यासाठी किंवा पाण्याची जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांच्याकडे आम्ही जात असत. तसेच पुढे त्या काळामध्ये मला अनेक मित्र मिळाले. त्यामध्ये मेटकरी सर, माळी सर, खरात सर, शेंडगे सर, शिंदे सर, हाटे सर असे अनेक मित्र मला त्या काळामध्ये लाभले. सर्व एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असत. आज कळंबोली शहर हे माझे जणू गाव बनले आहे. कारण जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हा एकही माणूस परिचयाचा नव्हता. सर्व आज या ठिकाणी ओळखीची माणसं मला वावरताना दिसतात. मी या शाळेत दाखल झाल्यापासून हिंदी ह्या विषयाचं अध्यापन करत आहे. जवळजवळ प्रत्येक वर्षी माझ्या 10वीचा हिंदी विषयाचा निकाल 100% लागतो. विद्यार्थ्यांबरोबर दिवस कसा जात होता हेच कळत नव्हते. इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम बदल झाल्यानंतर अध्यापन पद्धतीमध्ये नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी बिल्डर आहे, तर कोणी राजकारणामध्ये आहे. रस्त्यातून जात असताना अचानक एखादी 4 व्हीलर गाडी थांबते आणि माझा एखादा विद्यार्थी त्यातून उतरून जेव्हा पाया पडतो व सहानुभूतीने चौकशी करतो, हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. माझ्या विद्यार्थ्यांना जेव्हा समजले की मी सेवानिवृत्त होत आहे तेव्हा ते खूप नाराज झाले, ओक्साबोक्सी रडू लागले. परंतु मी त्यांची समजूत घातली की मी अधूनमधून तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. हे सर्व प्रेम मला माझ्या शाळेमध्ये मिळालेले आहे. माझ्या 31 वर्षाच्या सेवाकाळामध्ये प्रथम श्री शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी 10 वर्ष काम केलं. त्यानंतर श्री इनामदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली 13 वर्षाचा सेवाकाळ मी पूर्ण केला. तसेच सध्या श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वर्षाचा सेवाकाळ पूर्ण केला. पालवे सरांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. प्रत्येक वेळी हे लक्षात येत होतं की आपल्याला सांभाळून घेत आहेत. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांच्या काळात विद्यादानाचे काम करण्यास खूप मजा आली. त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो.
इसके बाद थोड़ा मैं हिंदी में बोलता हूँ। श्री ठाकुर सर, सौ कामले मैडम, हम सब विचार विमर्श करते हैं और अपना अध्यापन किस प्रकार प्रभावशाली होगा इसके बारे में नई नई स्कीमें ढूंढते हैं। मला ऑनलाईन कामामध्ये या शाळेमध्ये बऱ्याच शिक्षकांनी मदत केलेली आहे। त्यामध्ये आमचे श्री कुलकर्णी सर, श्री मगरे सर, श्री गांगुर्डे सर, श्री सय्यद सर यांची खूप मदत झाली। तसेच माझे सहकारी मित्र श्री आहेर सर यांनीही मला ह्या ऑनलाईनच्या कामामध्ये मदत केलेली आहे। माझे सहकारी मित्र सर नाईक सर म्हणजे विकास नाईक सर यांची तर मला खूप आठवण येणार आहे, कारण आमचा कार्यकाळ बराच असा एकत्र गेलेला आहे। त्यांनी सुद्धा वेळोवेळी मला बऱ्याच वेळा सहकार्य केलेलं आहे। तसेच आमचे अनिल पाटील सर, अनिल ठाकूर सर, इतर माझे मित्र मनोज पाटील, मगरे सर, असे अनेक मित्र आहेत की त्यांनी मला बऱ्याच वेळा सहकार्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे आमची नवीन टीम, त्यामध्ये प्रामुख्याने श्री देशमुख सर, श्री खताळ सर, श्री नाईक ओंकार सर, श्री शिरसाट सर, श्री दगडखैर सर, तसेच या ठिकाणी पी डी जोशी सर यांच्या समवेत काम करण्यास मजा आली। नव्या जुन्यांचं संमिश्रण कसं असतं याचा अनुभव मला मिळाला। त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा आम्ही कशामध्ये समजून घेतलं, आम्हाला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं, त्याबद्दल या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आमचा सर्व स्टाफ खूप चांगला आहे। माझ्या स्टाफमध्ये सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। माझ्याकडून कळत नकळत जर एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल तर मला आपण सर्वांनी मोठ्या मनानं माफ करावं। शेवटी वेळ खूप झालेला आहे। माझे मित्र श्री बी एस पाटील सर, त्याचप्रमाणे श्री शिवी महाजन सर यांना सेवापूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं मनोगत या ठिकाणी पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणून तुम्ही एवढे शांत बसून नका, चळवळ केली तुम्ही लवकर समजू। तुम्ही शांत बसले तर मला वाटत नाही तुम्ही 1-2 तास मित्र उठता, परंतु जेवण इथं बनवलं तर बाहेर मागतो मग वास येणार नाही, इथं बनवलं असतं वास त्याच्यामुळे वेळ आहे आले मग चला जेवण घेऊ। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष दादासाहेब लिंबे, स्वर्गीय आमचे प्रेरणास्थान आदरणीय वसंतराव जोस्वाल, विद्यमान अध्यक्षा गीताताई, उपाध्यक्ष लिंबे, सचिव मेरा म्हात्रे, सर्व संचालक मंडळ, आज ज्या 2 कुटुंबासाठी आपण या ठिकाणी सगळे, तर त्या 2 कुटुंबासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलो। तर तिसरा होता पण मी त्यांना बोललो होतो थांबा, परंतु ते काही कारणास्तव निघून गेले, रात्रीच निघून गेले। असे माझे सर एक भगवान पाटील, ज्याच्या नावात भगवान आहे आणि तो पण श्रीरामाचा भगवान। त्याच्यानंतर दुसरे आमचे ज्यांना आम्ही मानतो बल्लाळेश्वरमधून, त्या मंत्रींना आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या मंचावर उपस्थित आपल्या या विद्यालयाचे विद्यमान ज्यांनी आत्ताच माझ्या हातून हे घेतलं, अधिकृत जुन्यापासूनच आहे परंतु आता मान्यता मिळाली असे आमचे उपमुख्याध्यापक दीक्षित सर, पर्यवेक्षक कांबळे मॅडम, दुसरे पर्यवेक्षक पाटील सर, तिसरे पर्यवेक्षक गावाला आहेत खेडकर सर, त्याचबरोबर मला वाटतं शिरडोन शाळेचे मुख्याध्यापक विद्यमान, परवा त्यांनी रिटायरमेंट घेतली, एका दिवशी 2 कार्यक्रम घेतले येऊ नये म्हणून, सोयीनुसार जेवायला द्यायला लागेल म्हणून असे आमचे केरमुले सर। त्याचबरोबर आत्ता खऱ्या अर्थानं ते इथे जरी बसलेले असले आमचे संजय पाटील सर,
त्यांचं सगळं चित्त मात्र वरती IT रूममध्ये होतं आणि आनंदाची बातमी मला मेसेज पण मागायची आला. आमचा 12वीचा निकाल लागला तर सायन्सचा 100% निकाल आहे. विशेष करून यावर्षी आर्ट्ससुद्धा आमचं 78% पुढं आहे आणि कॉमर्ससुद्धा जवळ 85च्या पुढे आहे. म्हणजे सगळ्याच या विद्यासंदर्भाचा निकाल अतिशय चांगल्या प्रकारे लागला. तुम्ही ह्या सगळ्यांना मनापासून तुमच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मेजर सरांचे बंधू उपस्थित, मावशी आहे आणि ज्यांनी निकाल काढायला सुरुवात मदत केली. आता दाखले बिकले लिहायला किंवा ॲडमिशन घ्यायला आमचे वासुदेव पाटील कोण तिकडे पलीकडे आहे, कार्यालयीन प्रमुख. त्याचबरोबर आमचे मित्र खांब हायस्कूलचे वेगळं आपलं वेगळं व्यक्तिमत्व आमचे म्हात्रे सर, राजेश म्हात्रे सर. त्याचबरोबर सरांच्या भगिनी आहेत मागे बसलेल्या, सरांचे मेवणे दिसतात, मेवणेच ना, सरांचे मेवणे. त्याचबरोबर या शाळेचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शेड्यूल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आपले सुरेश शिंदे सर. त्याचबरोबर याच विद्यालयातल्या ज्यांच्याबरोबर मी 2-2.5 वर्ष काम केलं अशा आपल्या आवडत्या उपमुख्याध्यापिका सरोज पाटील मॅडम. त्याचबरोबर ज्यांच्यापासून मी कोरोनापासून सुरुवात केली आणि त्यांनी फिरून आपला माझ्याबरोबर ज्यांनी सेवानिवृत्ती घेतली असे सर्वांचे व्हॉट्सअप असे आमचे मोरे सर. त्याचबरोबर सरांचे बंधूवरती बसलेले आहेत आणि त्यांच्याच बाजूला ज्या बसले मी त्यांना नेहमी त्यांचं आडनाव ठाकरे सर, पण मी त्यांना कधीच ठाकरे सर म्हटलं नाही तर ते आमचे बाळ ठाकरे होते. कारण सुरुवात माझी त्यांच्या रूममध्ये झाली. सुधाकर ज्यावेळेस मी एंट्री झाली माझी, त्या माणसाने मला घरी नेलं होतं. BS पाटलाची रूम बाजूला होती. त्या चाळीमध्ये आम्ही राहून त्या माणसाने एक 4 महिने मला जळगावची हनुमान खिचडी रोज संघटना सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर कॉलेज हायस्कूलचे आणि समोरच आता या ठिकाणाहून बरेच बसून गेलेले आमचे आर्यन आहेत, आपला पुणे पिंपळे सर आहेत, त्यांच्या बाजूला बसलेले आपले वसंत पाटील सर आहेत आणि आता बरीच नाव आहेत. आता पुढच्या मिटिंगला मला वाटतं 26ला असं होईल का रिटायरमेंट सगळ्यात जास्त पुढं शिक्षक एवढे सगळे इथून निघून जाणारे आता ह्या असं पुढं होणार. या सगळ्यात मागे सगळीच मंडळी आता सगळ्यांचं नाव घेणं, कारण मला वाटत नाही की पाटील सरांच्या तोंडातून एखादा बसल्यापैकी राहिला असेल. मॅडमनी मला वाटतं BS आपल्या GB पाटील ते एक पार्श्वगायक आहे. एका गायकाच्या मागे ठामपणे त्यांच्या घरामध्येच तो वारसा आणि ज्यांनी जपला. मॅडम असं नका समजू की सरांचा तुमच्या मागे नक्कीच भक्कम पाठिंबा होता म्हणून तुम्ही चांगल्या गायक सरांना फक्त गाता स्टेजवर आलं नाही, पण छानसे ते कवीपणाचा माणूस आहे. सरांच्याबद्दल बऱ्याचदा मी बघितलं, मागच्या वर्षी आपण तो एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि तिकडे स्टेजचा कार्यक्रम चालू होता. संध्याकाळी आले आणि मी म्हटलं तो कार्यक्रम आपण स्टेज बांधत होतो तिकडे आणि त्याच्यावर 40-45 फूट उंचीचं त्यावरती असे घुमट करायचे होते. अहो जाऊ नका तो माणूस ऐकलाच नाही. तो बरोबर वरती चढून गेला, त्या सगळ्या वरच्या त्या टोपल्या लावू लागला आम्हाला तिथे. म्हणजे एवढं मनातून असणारी तळमळ, आत्मीयता असणारी माणसं आपल्या त्या ठिकाणी 30-30 वर्ष 35-35 वर्ष काम केलं आणि मग आपण आता येणाऱ्या पिढीने येणाऱ्या शरदने जर चांगलं भाषण केलं, मी अर्ध्यात आलो होतो, तर त्यांच्याकडून घ्या आणि ते पुढं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ही जबाबदारी मात्र नवीन येणाऱ्या सगळ्या शिक्षकांची आहे आणि ते करतील असं मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. BS पाटीलसुद्धा आता मला वाटत नाही की कळंबोली किंवा पनवेल सोडून जातील. त्याचा मला वाटतं इथं 2 मुलं इकडे असल्यामुळं इकडंच राहणार आणि इकडे चांगल्या पद्धतीने त्यांचं सेटल झाल्यामुळे त्यांनासुद्धा काही अडचण नाही. 2 मुलं आहेत, त्यांचं पण 2 आहे. परवाच गोष्ट मी असं धावपळीचं माझ्यासारखं धावपळ कोणाच्या वाट्याला येऊ नये भविष्यामध्ये आणि कोणी करू पण नाही.
मी अलिबागला गेलो शाळेचं काम करून, रात्री 9 वाजता आलो, 8:30 वाजायचं. तर मी बघितलं तर 8:30 एक फॉर्म भरायचा होता. तर तेवढ्यात JB पाटलाची गाडी आली आणि सरांनी सांगितलं सर आतमध्ये आहेत, म्हणून ती गाडी घेऊन घरी न जाता त्यांनी नवीन स्कॉर्पिओ घेतली. पहिली स्कॉर्पिओ त्यांनी शाळेत आणली आणि म्हटलं नाही सरांच्या हस्ते पहिलं पूजन करायचं आणि मग तिला घरी घेऊन जाणार. म्हणजे एवढी प्रेम देणारी माणसं या परिसरामध्ये आहेत, होती आणि असणार आहे. अशा सगळ्यांचा सहवास आम्हाला या ठिकाणी लाभला. 30 वर्षाचं शैक्षणिक कार्य त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं आणि त्याचं फळ मात्र आपण म्हणून त्यांना किती पैसे मिळाले, किती मिळतील, किती डिपॉझिट राहतील, त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचे त्यांचे सेवानिवृत्ती काय चेक असतील. सेवानिवृत्तीची जी कोणती पुंजी असेल तर दोघालाही 2-2 बेरर चेक आहेत. मी तर असं समजेल ते खऱ्या अर्थाने त्यांची ती सेवानिवृत्तीची ती असणारी आपली साठवण म्हटलं तर हरकत नाही. आणि एक सुसंस्कृत आणि विचारशील आपल्या विचारांनी काय मिळवलं याच्यापेक्षाही या असे संस्कारित मुलं राहणं या वयात, या परिसरात आणि या आताच्या तरुण पिढीमध्ये अशा मुलं घडणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि ते तुमच्या नशिबी वाटेला आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही खरं दोघंही कुटुंब अतिशय भाग्यवान आहात की अशा प्रकारचं तुम्हाला कौटुंबिक सुख सगळं मिळेल. माणूस लागल्यापासून मग इकडून सोसायटी काढ, तिकडून सोसायटी काढ, इकडे हे कर, तिकडे हे कर, शेवटपर्यंत असंच त्याचं आयुष्य जातं. आणि शेवटीनंतर मुलांचे शिक्षण, त्यांचं काहीतरी पुढं त्यांचं बघण्यातच जातं आणि स्वतःसाठी जगण्याचं जगणं राहून जातं. आणि ते जगणं राहून गेल्यानंतर मात्र ज्यावेळेस त्याला असं वाटतं की मी जगावं, त्यावेळेस मात्र पैसा असूनसुद्धा कधी कधी शरीर साथ देत नाही, कधी कधी वयानुसार थांबता येतं. पण तुम्ही दोन्ही सुदृढ आणि म्हणजे आरोग्यदायी छान आहात. आणि तुमच्या ह्या सगळ्या अपेक्षा आता तुम्ही तर पूर्ण करू शकत नाही, कारण तुम्हाला पूर्ण वेळ असेल. मुलांचे लग्न, त्यांचे घरं, सुनबाई, मग नातवंड सांभाळणं याच्यातच जाईल. परंतु मी असं सांगेन त्या दोन्ही कुटुंबाच्या त्या दोन्ही मुलांना की आता तुमच्यावर जबाबदारी मोठी आहे. हे बघा तुम्हाला काय आयुष्यभरात आता तुम्ही इथपर्यंत आणलं, त्याच्यापुढे तुम्हाला त्यांना आता न मागता ते तुम्हाला कधीच सांगणार नाही की मला इकडं तीर्थाला पाठवा, तिकडं पाठवा. परंतु तुमची स्वतःची जबाबदारी आहे की त्यांच्या ज्या काय अपेक्षा, इच्छा असतील त्या न सांगतासुद्धा ज्यावेळेस तुम्ही पूर्ण करणार त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं कार्य कुठंतरी सार्थकी लागेल असं मला या ठिकाणी वाटतं. पुन्हा एकदा या ठिकाणी मला नेहमीप्रमाणे शेवटी बोलावं लागतं आणि बोलायला काही नसतानासुद्धा एवढं इकडचं तिकडचं बोलतो म्हणून माझा वेळ जातो आणि माझं भाषण पूर्ण होतं. पुन्हा एकदा जर माझ्याकडून काही सरांनी सांगितलं की माझ्या कार्यात, परंतु इथं मला 8 वर्ष चालू आहे. 8 वर्षात कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठल्याही प्रकारची इथं उणीव नाही. खूप काही ह्या शाळेने इथं आहे, फक्त ते आपण बघत राहायचं आणि तुम्ही त्याचे सगळेजण साक्षीदार आहात. त्याच्यापुढे असंच वाढत जाऊ. सर तुम्हा दोघांनाही उभयदांना दीर्घ आयुष्याच्या आणि आरोग्याच्या खूप अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आमचे सगळ्यांचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि सगळ्या कळंबुलीवासी त्याचा प्रमुख म्हणून आधी माझे सगळ्यात आमच्या मुख्याध्यापकाच्या प्रमुख पाहुणे, येथे उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सत्कारमूर्ती व त्यांचे सर्व आपलेष्ट, माझे शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. माझ्यावर जबाबदारी आहे आभार प्रदर्शनाची. तत्पूर्वी आजचे सत्कारमूर्ती श्री BS पाटील सर आणि त्यांच्या सौ, तसेच GB पाटील सर आणि त्यांच्या सौ, आणि जरी उपस्थित नसले तरी श्री CV महाजन सर यांना सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे पुढील आयुष्य सुखी, सुंदर व निरोगी जावे हीच सदिच्छा. आता बोलते आभाराकडे. सर्वात प्रथम ज्यांच्या केवळ उपस्थितीमुळेच कार्यक्रमाची शोभा द्विगुणित होते असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री पालवे सर यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच कॉलेजचे उपप्राचार्य संजय पाटील सर,
विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मान्य श्री दीक्षित सर, कार्यालयीन प्रमुख मान्य श्री वासुदेव पाटील सर यांचेही मी आभार मानते. तसेच